गोंदिया शहरात एक नेता जो फक्त खुर्चीवर बसून आदेश देत नाही, तर थेट जनतेत उतरून त्यांच्या वेदना ऐकतो. नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी पुन्हा एकदा जनता दरबार भरवत जनतेचा नायक असल्याचं जिवंत उदाहरण साकारलं. पण याच दरबारात एका विभागाच्या गैरहजेरीने निर्माण केला मोठा प्रश्न. पाहूया हा विशेष रिपोर्ट. डोळ्यांत आशा, चेहऱ्यावर अपेक्षा आणि मनात प्रश्न घेऊन गोंदियातील नागरिक जनता दरबारात दाखल झाले. कारण त्यांना माहिती आहे, इथे त्यांचा आवाज दाबला जाणार नाही, तर ऐकला जाणार आहे. नगराध्यक्ष सचिन शेंडे एक नागरिकासमोर बसून त्यांच्या समस्या ऐकत होते. कोणाचं घराचं स्वप्न अडकलेलं, कोणाला घनकचऱ्याच्या समस्येने त्रास, तर कोण भटक्या कुत्र्यांच्या भीतीत जगत होता. प्रत्येक वेदना ते शांतपणे ऐकत होते आणि तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश देत होते. हा दृश्य पाहताना अनेकांना नायक चित्रपटातील तो क्षण आठवला, जिथे एक नेता जनतेसाठी उभा राहतो. आणि गोंदियात तेच चित्र प्रत्यक्षात उतरलेलं दिसलं. मागील जनता दरबारात 54 प्रकरणे आली, त्यापैकी 31 प्रश्न मार्गी लागले. हा आकडा फक्त संख्या नाही, तर जनतेच्या विश्वासाची पावती आहे. आज पुन्हा एकदा नागरिकांनी मोठ्या आशेने आपले प्रश्न मांडले आणि नगराध्यक्षांनीही "मी आहे तुमच्यासाठी" हा विश्वास पुन्हा दिला. भटक्या कुत्र्यांचा त्रास असो, प्रलंबित नाट्यगृहाचं स्वप्न असो, जुन्या बाजारपेठेचं स्थलांतर असो किंवा घनकचऱ्याचा वाढता प्रश्न, प्रत्येक मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले. एकदा पुन्हा सचिन शेंडे यांचा हा विजयच झाला. जनतेसाठी तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली. स्पेशल रिपोर्ट, विदर्भ सम्राट न्यूज. गोंदियाच्या जनतेला खूप विनंतीपूर्वक सांगतो, एकही त्यांनी सांगितलेले काम मी सोडणार नाही. जेही जुने प्रकरण असतील किंवा ऑडिटोरियमचे असेल, तो जुनी बाजारपेठचा असेल, तो घनकचऱ्याचा विषय असेल, हे सगळं प्रश्न मी लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही जुनी APMCमध्ये जे दुकान आम्ही जे जागा बांधकाम केलेली आहे, ते बाजारपेठमधले जे आपले दुकानदार धारक आहेत त्यांच्यासाठी आम्ही केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, की आम्ही लोक जास्त आहोत, म्हणजे 126 दुकानदार आम्ही आहोत आणि तिथं 80 लोकांची बसण्याची फक्त व्यवस्था आहे, तर आमची बाकीची बसण्याची व्यवस्था करा. ज्या दिवशी व्यवस्था होऊन जाईल त्या दिवशी आम्ही तिथं चालले. बघा, जे सध्या भुयारी गटर योजनेचं काम सुरू आहे, त्यामध्ये बांधतलावामधून ते जे पाणी घेत आहेत, त्यामध्ये नगर परिषदला याची काहीही माहिती नाही आहे. हे कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या परवानगीने तिथून पाणी काढत आहेत. तिथल्या स्थानिक लोकांचं पण मला आज फोन होता, मी त्यांना पण इथं बोलवलं होतं, पण ते वेळेवर आज येऊ शकले नाही. तर बांधतलावाचा विषय मी आज संबंधित विभागाकडून पूर्ण माहिती घेऊन उद्यापर्यंत त्यांना परवानगी आहे की नाही, किंवा कोण्या परीने ते तिथून पाणी घेऊन जात आहेत आणि आपल्या वापरासाठी जर ते पाणी यूज करत असतील, तर आमची गोंदियाची जनता त्या पाणीचा वापर आम्हालाही आहे. आता समोर उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मी जे नियमानुसार असेल 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई करणार. याच्यामध्ये एक दंडाची प्रक्रिया आता घेणार आहे. एक मटेरियल आल्याच्या किती दिवसापर्यंत तो मटेरियल रोडावर राहिल्या पाहिजे, एक 8 किंवा 10 दिवस किंवा 1 आठवडा, यानंतर आम्ही त्याच्यामध्ये दंडाचा प्रोव्हिजन नगर परिषद येत्या सभागृहामध्ये तो विषय आम्ही आणणार आहे. बघा, मी गोंदियाच्या सर्व मायबाप जनतेला एक आव्हान केलेलं आहे की हक्काने नगर परिषदेचे टॅक्स भरा आणि नगर परिषदकडे तुमची जे काही मागणी आहेत ते आम्ही पूर्ण करू. आणि नगर परिषदने याच्यामध्ये एक योजना काढलेली आहे की आम्ही ऑनलाईन पैसे भरण्याची पण संधी लोकांना, की नगर परिषद कुठं लोक इथं येतात आणि त्यांना जर संबंधित बाबू जर टॅक्स घ्यायला जागेवर नसेल, तरी ऑनलाईन पद्धतीनं आम्हाला टॅक्स भरता येईल. मी गोंदिया शहरातला सगळ्या जनतांना सांगितलं आहे की 31 मार्चपूर्वी आपला जे थकबाकी आहे ते आपण भरा, कारण की तो तुमचा अधिकार आहे. आणि नगर परिषदकडे तुम्ही ज्या विश्वासाने येतात आणि नगर परिषद गोंदिया जे काम करत आहेत, त्या विश्वासाने नगर परिषद गोंदिया काम करते. एक संख्या वाढलेली आहे शहरामध्ये, तर नगर परिषदकडून कुठल्या उपाययोजना करता, आणि ज्याप्रमाणे CCTV कॅमेऱ्याचं सुद्धा आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, तर आता कोणते नवीन उपक्रम आपल्याला राबवण्यात येणार आहे? भटक्या कुत्र्यांसाठी नगर परिषद गोंदियाने एक निविदा काढलेली आहे. त्या निविदात आमच्याकडे
काही निविदाधारक त्याच्यामध्ये आमच्याकडे आलेले आहेत. त्यांच्यानं आमचा करार होण्यास काही दिवस आणखीन म्हणजे काही दिवस लागत आहेत, कारण की माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाप्रमाणे काही परवानगी आम्हाला केंद्र सरकार यांच्याकडून घ्यायच्या आहेत. ते नगरपरिषदने गेल्या शुक्रवारी आम्ही इथून पाठवले आहे. जोपर्यंत ती परवानगी येत नाही तोपर्यंत ते निविदाधारक त्या कामाची अटी आणि शर्तीमध्ये ते स्पष्ट लिहिलेलं आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या अन्वये ती प्रक्रिया पूर्ण करूनच निविदा प्रक्रिया पूर्ण करा असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. जनता दरबार घेण्याचा हा माझा दुसरा वेळ आहे. गोंदिया नगर परिषदेची 2025ची ते अध्यक्षांची निवडणूक आणि नगर परिषदची निवडणूक यामध्ये जनता दरबार प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक सोमवारला घेणे हे आमचं पक्षाचं ठरलं होतं. त्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये मी पहिला जनता दरबार 2 तारखेला आणि मार्च महिन्यामध्ये आज 16 मार्चला मी दुसरा जनता दरबार आज इथं गोंदियाच्या सभागृहात घेतलेला आहे. आपण जनता दरबारच्या जनसंवाद जनता दरबारमध्ये माझ्याकडे एकूण 54 तक्रार आलेले होते. त्यामध्ये 31 तक्रारे मी पूर्ण केलेली आहे आणि उरले जे तक्रार आहेत त्यामध्ये काही कोर्टाचे माननीय न्यायालयाचे काही विषय आहेत आणि काही असे विषय आहेत की दोन्हीकडून तक्रार झालेली आहे. त्यामध्ये संबंधित विभागाकडून त्याची चौकशी सुरू आहे आणि तेही तक्रारी लवकरात लवकर मार्गी लागेल असा मला खात्री आहे. ठीक और है. सिंगल टोली चौकी में सर हम लेडीजों का 5 बजे के बाद आना जाना, एक सीसीटीवी कैमरा लगाइए और सीसीटीवी कैमरे की फुटेज हमारे रामनगर में दीजिए. मैंने जहाँ सीसीटीवी का प्रस्ताव महाराष्ट्र शासन को भेज दिया है. बहुत निधि की आवश्यकता सीसीटीवी में होती है. हाँ. नगर परिषद के पास पर्याप्त निधि नहीं है. शासन की तरफ प्रस्ताव भेजा है. इसी अधिवेशन में हमारी मांगनी है. हमने आमदार साहब को भी इस पर पत्र दिया है. इसी अधिवेशन में मुझे पूर्ण यकीन है कि हमारा सीसीटीवी का प्रस्ताव मंजूर है.